नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण झेडपी आरोग्य भरतीची 2023 ची या ठिकाणी होणार आहे। या आरोग्य भरतीमधलं अत्यंत महत्त्वाचं पद आहे की जे या पदाचं नाव आहे आरोग्य सेवक। काय आहे? आरोग्य सेवक। तर मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य सेवक या भरतीसाठी या पदासाठी जी पात्रता आहे ती पात्रता फक्त 10वा वर्ग पास आहे। तसंच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक या पदासाठीचं वय काय आहे, पगार काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, तसंच पेपर पॅटर्न काय आहे याची संपूर्ण आपण माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, हे जे पद आहे या पदाचे एकूण जवळपास 2000 जागा आहे। या 2000 जागेसाठी संपूर्ण कोणकोणत्या पात्रता आहेत सगळ्या गोष्टी आपण ठिकाणी डिटेल्स मध्ये पाहणार आहे। त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी काय उत्तर मिळू शकेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले हा जो प्रश्न आहे याचा पहिला ऑप्शन आहे की या ठिकाणी वयाची काय पात्रता आहे, यासाठी काय पात्रता आहे। तर मित्रांनो, फक्त 10वा वर्ग पास, 10वा वर्ग पास यासाठी पात्रता आहे, प्लस एक सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे। मात्र हे सर्टिफिकेट तुम्हाला नसलं तरी चालते, कारण की नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते सर्टिफिकेट त्यांना काय पास करून ती परीक्षा द्यायची आहे। त्यामुळे फक्त 10वा वर्ग पास असलेलं आरोग्य विभाग भरतीमधलं झेडपी भरतीमधलं हे सर्वात अतिशय चांगलं हे पद आहे। तर मित्रांनो, हे जे पद आहे गट क चं हे पद असून या पदासाठी वयाची जर अट म्हणसाल, या ठिकाणी वयाचा जर अटचा विचार केला तर कमीत कमी 18 वर्ष आणि खुल्या गटासाठी 18 ते 40 वर्षासाठी हे वय काय आहे पद आहे। 18 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येतो। तर या ठिकाणी तुम्ही जर कास्ट मध्ये असाल, कुठल्याही जातीमधील असाल, मागासवर्गीय, तर या ठिकाणी तुम्हाला 18 वर्ष ते एकूण 45 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची सूट आहे। हकीकतमध्ये ही जी सूट आहे ती 38 आणि 43 होती, मात्र कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे या ठिकाणी काय 2 वर्षाची ही काय सूट देण्यात आलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून ही सूट देण्यात आलेली आहे। तसंच या ठिकाणी आता वय झालं, पात्रता झाली, शिक्षण झालं, या ठिकाणी जे अंशकालीन कर्मचारी असतील त्यांना या ठिकाणी वयाची जी अट आहे ते 47 वर्षापर्यंत नसून त्यांना 57 वर्षापर्यंत वयाची अट आहे। तसंच या ठिकाणी जेवढे दिव्यांग बांधव आहेत सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी 47 वर्षापर्यंत वयाची काय सूट देण्यात आलेली आहे। कितीपर्यंत? वय वर्ष 47 पर्यंत त्यांना सूट देण्यात आलेली आहे, 47 वर्षापर्यंत। यांना आहे 18 ते 45 पर्यंत आणि दिव्यांग बांधवांना 47 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। तर या परीक्षेचा जो पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर या ठिकाणी एकूण 60 प्रश्न हे सामान्य गट आणि 40 प्रश्न हे तांत्रिक असे या ठिकाणी असून टोटल 100 प्रश्न असून या ठिकाणी एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे जो 200 गुणांचा हा या ठिकाणी काय असणार आहे पेपर, 200 गुणांचा पेपर असून या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्क सिस्टम या ठिकाणी तुम्हाला नाही आहे। म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणं काय आहे आवश्यक आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो परीक्षेचा पेपर पॅटर्न आहे एकूण 60% प्रश्न हे साधारण विषयासाठी आणि 40% प्रश्न हे तांत्रिक विषयासाठी असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 200 गुणांचा हा पेपर आहे। जर विचार केला तर या ठिकाणी जनरल विषयासाठी 120 गुण आणि तांत्रिक विषयासाठी 80 गुण या ठिकाणी असतात। तर हे या ठिकाणी कोणत्या विषयाला किती गुण असतात त्याचा काय अभ्यासक्रम आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, हा आरोग्य सेवक साठी पदाचा अभ्यासक्रम तुमच्या समोर या ठिकाणी असून पुरुष पदासाठी मराठी या विषयाशी संबंधित एकूण 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजीशी संबंधित 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानाशी संबंधित 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमापन आणि गणिताशी संबंधित 15 प्रश्न 30 गुण, तसंच तांत्रिक प्रश्न हे 40 गुणासाठी 40 प्रश्न आणि 80 गुणांसाठी या ठिकाणी असून 100 प्रश्न 200 मिनिटं या ठिकाणी 200 गुणांचा या ठिकाणी पेपर असून 120 मिनिटं या ठिकाणी असणार आहे। याचा जो दर्जा आहे तो SSC दर्जाचा या ठिकाणी पेपर हा होणार आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी मराठीचे प्रश्न मराठी विषयात मराठी ह्याच्यातून विचारतील, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमधून, जे गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे प्रश्न या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून विचारणार आहे। तसंच या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आहे ते तांत्रिक प्रश्न इंग्रजी तसेच मराठीमधून सुद्धा या ठिकाणी काय विचारणार आहे। तर अशा प्रकारे हा याचा अभ्यासक्रम आहे। तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे
मराठी विषयासाठी कोणता अभ्यासक्रम आहे? तर मराठी विषयासाठी या ठिकाणी सर्वसाधारण शब्दसंग्रह साधारणतः मराठीसाठी 15 प्रश्न असून या ठिकाणी सर्वसाधारण शब्दसंग्रहाला तुम्हाला 3 प्रश्न, वाक्यरचना 3 प्रश्न, व्याकरण 5 प्रश्न, म्हणी याच्यावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न आणि उतारावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न असं या ठिकाणी हा जो तुमचा अभ्यासक्रम आहे डिकोड झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रत्येक चॅप्टरवर प्रश्न असणार आहे. नंतर इंग्रजीचं सुद्धा या ठिकाणी 15 प्रश्न 30 गुण असून इंग्रजीतून असून या ठिकाणी 3 प्रश्न या ठिकाणी 5 प्रश्न, इथं 2-3 प्रश्न आणि इथं साधारणतः 3 प्रश्न असे या ठिकाणी इंग्रजीचे तुमचे चॅप्टर असणार आहेत. तसंच मित्रांनो मराठी आणि इंग्रजीसाठी एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, ते म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं एकाच लेखाचे पुस्तक वापरायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील. तर मित्रांनो याचा आपण तांत्रिकचा सुद्धा अभ्यासक्रम पाहणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी 10वीचा दर्जा असेल, एकूण 15 प्रश्न 30 गुण असतील. मात्र त्यापैकी बुद्धिमापन चाचणी साधारणतः 5 ते 7 प्रश्न ज्याच्यामध्ये बुद्धिमापन आणि तर्क येतील आणि अंकगणितावर साधारणतः 5 ते 7 प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही मिळून 15 प्रश्न विचारणार आहेत. नंतर या ठिकाणी सामान्य ज्ञान जो विषय आहे इथं 10वीच्या बेसवरचा असून सामान्य ज्ञानासाठी कोणकोणते टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत ते या ठिकाणी पाहायचं आहे. ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, भारताचं अर्थशास्त्र, साधारणतः इतिहास भूगोलवर 3 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे. अर्थशास्त्रावर साधारणतः 2 प्रश्न या ठिकाणी, ग्राम प्रशासन, पंचायत राज वगैरे जो टॉपिक या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल त्याच्यावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न आणि समाज सुधारक हा इतिहासाचा भाग या ठिकाणी येतो. इथं सुद्धा एखादा 2 प्रश्न विचारतील आणि नंतर चालू घडामोडी साधारणतः 3 चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे 2 ते 3 प्रश्न आहे चालू घडामोडीचे, ज्यामध्ये काही महाराष्ट्रातील आणि काही भारतातल्या चालू घडामोडी असतील. तसंच या ठिकाणी भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, तसंच संबंधित जिल्ह्याचा भूगोल, इतिहास किंवा त्या जिल्ह्यामध्ये काय विशेषता आहे या सगळ्या बाबीबद्दलचे काय प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो असा हा जो अभ्यासक्रम आहे या ठिकाणी पाहणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रम पाहण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाची आपली तांत्रिक बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. तांत्रिक विषयासहित संपूर्ण बॅच आहे की जी बॅच तुम्ही काय जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फक्त तांत्रिकच बॅच पाहिजे असेल ते तांत्रिक बॅच जॉईन करू शकता. सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आहेत. म्हणजे लेक्चर लाईव्ह संपला की तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पाहता येतात. विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहू शकता. म्हणजे एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा या ठिकाणी पाहू शकता. तसंच मित्रांनो हे जे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहिल्यानंतर हे लेक्चर तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता. कारण की तुमचा जो पेपर आहे तो कॉम्प्युटरवर होत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरवर लेक्चर पाहण्याची सुविधा, तसंच कॉम्प्युटरवर तुम्हाला ज्या या ठिकाणी ज्या टेस्ट सिरीज भेटणार आहेत या सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला कॉम्प्युटरवर पाहता येतील, कॉम्प्युटरवर सोडवता येतील. तसंच या ठिकाणी मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुमचे काय आपण घेणार आहे. त्यामुळे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. डेमो पेपर सुद्धा तुम्हाला अवेलेबल असल्यामुळे, तसंच या ठिकाणी जेवढे तुम्हाला विषय आहेत या सगळ्या विषयाचे तुम्हाला या ठिकाणी ई बुक नोट्स सर्व तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त या नंबरवर संपर्क करायचा आहे 8010457760 आणि 9923570570 या नंबरवर संपर्क करायचा आहे. आणि ज्या लोकांना लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर प्रश्न पाहायचे असतील, क्लास पाहायचे असतील, त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये courses.doubleacademy.co.in येथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करायचं आहे. वेबसाईटवर जाऊन तिथं तुमचा कोर्स पाहायचा आहे. किंवा आपल्या ॲपचं नाव म्हणसाल तर डबल अकॅडमी पुणे. आपल्या ॲपचं नाव काय आहे, डबल अकॅडमी पुणे हे आपल्या ॲपचं नाव आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे या तांत्रिक अभ्यासक्रमाचे जेवढे पण टॉपिक आहेत या सर्व टॉपिकवर आपल्या नोट्स तयार करणं चालू आहे. काय चालू आहे, आपल्या नोट्स तयार करणं चालू आहे की ज्या नोट्स तुम्ही घरपोच या ठिकाणी काय मागवू शकता. आरोग्य विभागाच्या स्पेशली नोट्स ज्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन्स, इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रेफ्रिजरेशन ऑफ लाईट, तुमचं कार्बन कंपाऊंड, कार्बनचे संयुगे, या ठिकाणी स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे या ठिकाणी स्पेस मिशन जे आपण भारताने सोडले असतील, मंगळ ग्रह, कुठलेही जेवढी ग्रह असतील त्या ग्रहाबद्दलची माहिती. नंतर या ठिकाणी लेन्सेस, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, नंतर या ठिकाणी जीवन प्रक्रिया, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, या ठिकाणी पर्यावरणाचं मॅनेजमेंटचं या ठिकाणी, तसंच ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हे जेवढे भी टॉपिक या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो, या प्रत्येक टॉपिकच्या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या सगळ्या नोट्स
तुम्ही घरपोच मागवू शकता आणि तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. तसंच हे सर्व टॉपिक तुम्हाला आपल्या तांत्रिक बॅचेसमध्ये शिकवले जाणार आहे, ज्यामध्ये 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही फोन पे करून कॉल करून या ठिकाणी काय माहिती घेऊ शकता, ज्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या परीक्षेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. आपण याचा प्रत्येक टॉपिक तुमच्या त्या ठिकाणी काय तुम्हाला शिकवल्या जाणार आहे की जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटणार आहेत. ओके, थँक्यू.